नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत रेसिपी शेवयांची खीर। तर आपले शेफ आहेत आज आमच्या आई साहेब मातोश्री। मम्मी काय बनवतात आज? शेवयांची खीर बनवूया आपण। शेवयांची खीरीची रेसिपी। चला मग आपण बघूया शेवयांची खीर। भाजलेल्या शेवया रेडीमेड भाजलेले भेटतात। साखर आहे 1 वाटी, हे काजू बदाम आहेत थोडेसे, घातले तरी चालतात, नाही घातले तरी चालतात। चारोळी आहे, ही विलायची पावडर आहे, विलायची जायफळ, आणि हा घरचा साजूक तूप आहे। तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी याची तर मला कमेंट करून सांगा। हे शेवया आपण अशा बारीक करून घ्यायच्या, भाजायची काहीच गरज नाही। 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा 1 ग्लास पाणी टाकलं आणि पूर्ण गरम करून उकळून घेतलेलं आहे। शेवया आपण बारीक करून घेतल्यात, आता घालायच्या दुधामध्ये। एकदम रेसिपी आहे, पटापट होणारी रेसिपी। टाकून घ्यायच्या आतमध्ये दूध, असं 15-20 मिनिटं जरा उकळत ठेवायचं। 15-20 मिनिटं उकळू द्यायचं, त्याच्यात शेवया टाकायच्या, आणि शेवया टाकल्यानंतर पण 10-15 मिनिटं आपण ढवळत राहायचं त्याला। हे खीर दुधामध्ये शेव उकळले आहे, आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकूया। 1 वाटी साखर आहे, 1 लिटर दुधामध्ये 1 वाटी साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड वगैरे घेऊ शकता अजून पाहिजे तर, आणि मी 4-5 लोकांसाठी खीर बनवते। साखर टाकूया आता। साखर टाकलं, थोडं ढवळायचं मिक्स होईपर्यंत। आता आपण चारोळी टाकूया, अशी चारोळी असते, आपण अशी टाकूया वर, गार्निश त्यासाठी टाकायचे। ड्रायफ्रूट्स टाकते थोडेसे, पण साजूक तूप आहे, घरचं घरी बनवलेलं तूप आहे, ते 2 चमचे टाकूया आपण। आता आपण थोडीशी वेलची पावडर, वेलची आणि जायफळची पूड केलेली ती टाकूया, शेवटला टाकायचं। तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही। टाकल्यानंतर थोडा हलवायचा। गॅसवर जरा स्लो गॅसवर मंद आचेवर ठेवायची 5 मिनिटं। खीर आपली बघा आता होतं चालली आहे, बघा झाली पण झाली खीर आपली, तर छान मस्त सुंदर झालं बघा। कमी साहित्यात तुम्ही पटापट आणि इझिली बनवू शकता। 20 मिनिटात खीर तयार होते बनून, कमी साहित्यात। आता आपली खीर रेडी झालेली आहे। तुम्ही गरम गरम पण खाऊ शकता, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर पण खाऊ शकता, छान लागते एकदम। तर बघितली का मंडळी कशी बनली खीर, 1 नंबर। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।